4,000चं तिकीट थेट 14,000वर. सोलापूर मुंबई फ्लाईट हाऊसफुल. दर गगनाला भिडले, फ्लाईट फुल. नवीन बुकिंग बंद. 1 मे सुट्टी आणि उन्हाळ्यामुळे सोलापूर मुंबई विमान सेवेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. शेवटची तिकीटं तब्बल 14,000 विकली गेली. साधारण 3 ते 4,000 असणारे दर अचानक वाढले. दरम्यान तिरुपती आणि पुणे फ्लाईट अजून सुरू नाहीत. आता आंदोलनाची ठिणगी पेटणार. काँग्रेसचा इशारा संपला. पुढचा टप्पा आंदोलनाचा. नेते मुंबईकडे रवाना. निर्णय प्रलंबित. जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून वाद वाढला आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी दिलेली 15 दिवसांची मुदत संपली. विरोधी पक्षांच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला असून आता आंदोलनाची शक्यता वाढली आहे. कामगार दिनी मोठा आंदोलन. एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा इशारा. 1 मे पासून आंदोलन सुरू. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्याने सेवाशक्ती संघर्ष संघटनेने 1 मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन जाहीर केलं आहे. प्रशासनावर आश्वासन देऊनही अंमलबजावणी न केल्याचा आरोप. आमटीच्या कारणावरून थेट जीवघेणा हल्ला. सेटलमेंट कॉलनीत आई मुलावर हल्ला. तरुण गंभीर जखमी. रुग्णालयात. पोलिसात गुन्हा दाखल. आमटी अंगावर टाकल्याचा जाब विचारायला गेलेल्या तरुणावर 7 ते 8 जणांनी हल्ला केला. तो गंभीर जखमी झाला. त्याच्या आईलाही मारहाण करण्यात आली. दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निष्काळजीपणाचा फटका थेट बाळाला. दुचाकीवरून पडून 6 महिन्याचं बाळ जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. मद्री गावाजवळ दुचाकी दगडावरून उडाल्याने आईसोबत असलेलं 6 महिन्याचं बाळ खाली पडून जखमी झालं. बाळाला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.